नाराज काय म्हणजे काय बाबा? अहो आपला भाऊ आज लग्नाचा झालाय आणि या समाजातील जनतेकडे बघा बाबा कशी सुशिक्षित आणि शिक्षणात भरलेली आहे आणि आपला नारायण बाबा आज अडाणी म्हणून शेतीमध्ये वावरतो आहे. शेतीमध्ये वावरतो. शेतीच्या पलीकडे त्याला काही सुद्धा दिसत नाही बाबा, काही सुद्धा दिसत नाही. म्हणूनच बाबा मला चिंता वाटतोय ती माझ्या नारायणची. पण काय करणार? अरे त्याला शिक्षणाची गोडीच नव्हती तरी आम्ही तरी काय करू? अरे खूप माझी इच्छा होती रे. अरे तू शिक्षण घ्यावा आणि मोठा व्हा म्हणून, पण नाही, त्याच्या नशिबातच नव्हता शिक्षण. म्हणून तो आज शेतकरी बनलाय. पण हरिदास तू आहेस ना त्याला साथ, मग त्यांना कशाची चिंता आहे मला? सांग ना. अरे त्याला आणि आम्हाला काय कमी पडलं रे? काहीच कमी नाही आहे ना. अरे पैसा वगैरे आपल्याकडे भरपूर आहे आणि करासाठी सुनबाईता आहेस. आणि मी सुद्धा कोणीही तुम्हाला गोष्टीची कमतरता पडू देणार नाहीये. अरे माझा जीवाच्यापर्यंत तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाहीये. अरे बोलल्याचं प्रेम दिलं तुम्हाला. अरे राहण्याचे मोठे केलं तुमचं मी. अरे तुमची आई मग तुमच्यापासून दूर गेली निघून रे. तिथंच आम्हाला घरामध्ये दुःख वाटतो बाळा, दुःख वाटतो रे. बाबा तुम्हीच खरोखरच बाबा, तुम्ही आई आणि बाबा हो दोन्ही लेकराला कसे खेळवलात बाबा. माईची ममता दिलात, आईचं प्रेम दिलात, आईचं वात्सल्य दिलात बाबा. पण आमची आई आज आपल्यापासून खूप लांब निघून गेली बाबा, खूप लांब निघून गेली. म्हणूनच मामा बाबा आज आपल्या या सोन्यासारख्या संसारात कमतरता भासतो ना बाबा, फक्त आणि फक्त तिचीच. होय रे बाळा होय. अरे त्या ईश्वराला मान नव्हतं रे, म्हणून हे तिला आमच्याची खेळ खेळला येतो. म्हणून तुझ्या आईला तो वरती लिहिलाय. अगं लक्ष्मी 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 कशी सोडून गेली का तुम्हाला? लक्ष्मी अगं आता आम्हाला कुणाचा आसरा उरलाय ग. नशिबाचा फेरा नाही कुणाचा.
Hey,